नमस्कार मंडळी. तर आज मी बनवत आहे कारल्याची सुकी भाजी. तर हे कारल्याचे जे काप आहेत ते मी असे करून घेतलेले आहेत बघा. तर ह्यामधले जे बिया आहेत ते आता मी बिया काढणार आहे, कारण कारलं मला जास्त करून आवडतच नाही आहे. पण काय झालं होतं की मला पित्ताचा जास्त त्रास होता आणि पित्त जे आहे ते हातावरती वगैरे अशा पुटकोळ्या वगैरे जशा असतात ना, तशा जे आपण सुरूट वगैरे फिरल्यानंतर कसं पुटकोळ्या उठतात तशा मला पुटकोळ्या हातावरती वगैरे उठलेल्या होत्या. त्यामुळे मी काल गुरुवार होता तर मी बाजारातून कारली आणलेली होती. तर बघा मस्त अशी कारली जरा वेगळ्या पद्धतीने मसाला वगैरे घालून बनवून घेणार आहे. तर अशी चिरून वगैरे घेतलेली आहेत. आता ह्यातल्या बिया काढून स्वच्छ असं धुवून घेणार आहे. तर आता ह्या कारल्यामधल्या ज्या बिया आहेत त्या बघा मी अशा काढून वगैरे अशा घेतल्या त्या मस्त अशा. तर आता हे काय करायचं आहे, स्वच्छ असं धुवून घ्यायचं. तर ह्यामध्ये मी आता पाणी वगैरे ओतून ठेवलेलं आहे. तर कारली का खायची, तर उन्हाळा खूप असा वाढलेला आहे, उष्णतेचा बऱ्याच जणांना त्रास होतो, पित्ताचा त्रास होतो. तर त्यामुळे कारली वगैरे खावावीत. आणि आवडत नाही म्हणून चालत नसतं, खावं तर लागतंच. आणि काल बघा मी इंजेक्शन वगैरे घेऊन आलेले आहे दवाखान्यामध्ये जाऊन. अक्षरशः उष्णतेची इतकी आग हाताला वगैरे होत होती. छोटे छोटे ज्या पुरळ म्हणजे फुटकोळ्या असतात त्या अशा उठलेल्या होत्या, जसे सुरूट फिरल्यावर उठतात तसे. त्यामुळे मी अर्धा किलो कारली आणलेली होती. आता मस्त अशी आपण जी कारली आहे ती चिरून घेतलेली आहेत. तर हा आपला भाकरीचा तवा आहे, त्यामुळे तव्यावरती काही जाऊ नका. तर कसं होतं, भाकरीच्या तव्यामध्येच आपण आता जे कारलं आहे ते बनवत आहोत. तर मस्त असं बघा तवा तापलेला आहे. अगदी साध्या पद्धतीनेच मी आता बनवणार आहे कारलं. तर आता तव्यामध्ये आपण असं कारलं बघा भाजण्यासाठी टाकलेलं आहे. तर मस्त असं आपण भाजून घेणार आहोत. तर मलाही डॉक्टरने सांगितलेलं होतं की तेलकट वगैरे जास्त खाऊ नका, त्यामुळे मी थोडंसं तेल घातलेलं आहे. तर त्यामध्ये आता हे कारलं भाजून घेणार आहे. तेलकट वगैरे डाळी वगैरे खाऊ नका असं सांगितलं, पित्ताचा त्रास असल्यामुळे. आणि कॅल्शियम पण शरीरामध्ये कमी होतं, त्यामुळे त्याच्याही गोळ्या चालू करण्यासाठी सांगितलेलं आहे. आता आपण थोडंसं वरून मीठ वगैरे टाकलेलं आहे. तर कालपासून बघा पित्ताचा त्रास जास्त मला जाणवत होतं. थोडं आग अशी होत होती. 2 दिवस मी अंगावर पीठ काढलं, तसं दवाखान्यामध्ये वगैरे काही गेलं नाही. डॉक्टरांनी सांगितलं की अशक्तपणा आला त्यांना, त्यामुळे आणि जास्त म्हणजे पित्ताचा त्रास असल्यामुळे असं झालेलं आहे. तर बघा काल गवारी वगैरे घेऊन मी गेले होते बाजारामध्ये काकडीच्या, पण बाजारामध्ये दरच नाही आहे कुठल्याच. आपलं जेव्हा माळवं असतं ना त्यावेळेला दरच नसतं, असंच म्हणायला काही हरकत नाही. तर काय झालं होतं, मी बाजारामध्ये गेले तर अगदी 10 रुपयाला, तर कारली तर सांगायला गेलं तर 10 रुपयाला अर्धा किलो कारली होती. शेवटून 10 रुपयाला, रताळी 10 रुपयाला अर्धा, असे इतकं स्वस्त बाजारात. गवारी 30 रुपये पावसाची देशी गवारी असते ती 20 रुपये पावसाला होती. इतकं स्वस्त माळवं होतं कालच्या बाजारात की अगदी भाव अजिबात माळवायला नव्हते. खूप शेतकऱ्यांचे असे हाल होतात की एवढ्या कष्टाने शेतामधून आणायचं करायचं आणि हे असं पुढे म्हटल्यानंतर खूपच त्रास होतो. कर्जत तसं सांगायला गेलं तर. त्यामुळे मी सांगते की शेतकऱ्याकडून जेव्हा तुम्ही कोणी माल वगैरे घेता म्हणजे बाजारामध्ये, त्यावेळेला जे तरी दर सांगतात तर त्या दराने ठीक आहे, कारण तसा त्यांनाही 2 रुपयाचा फायदा मिळतो. कारण कसं होतं, एवढं कष्ट करून शेतामधून माळवं जे आपलं असतं ते आणायचं, बाजारामध्ये काढायचं, आणायचं आणि नंतर आपलं ते विकायचं. ह्यामध्ये ना खूप त्रास होत असतो. त्यामध्ये ते आजचा जो बाजारभाव आहे त्या भावानेच ते तुम्हाला सांगत असतात. ते काही 4-2 रुपये तुमच्याकडून जादा काढत नाही आहेत, काय नाही आहेत. त्यांच्याकडून शेतकऱ्याकडून घेत जा तुम्ही जे काही माळवं असेल ते. कुठे 2 रुपये त्यांना ते मिळत असतात आणि खूप कष्टातून ते तिथंवर घेऊन आलेले असतात. कारण आपण जेव्हा स्वतः ते काम करतो त्यावेळेला त्यांचे कष्ट जाणवतात. आपण म्हणतो ना एवढ्याला द्या तेवढ्याला द्या, पण त्यांनाही परवडणं तितकंच गरजेचं असतं आणि तुम्हालाही परवडणं गरजेचं असतं. योग्य भाव करून घेता, अगदीच पाकच कमी म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनाही परवडत नाही आहे. तर असं काहीच काल बाजारमध्ये झालं. इतके व्यापारी आले होते, शेतकरी आलेले होते, पण काही उपयोग झाला नाही आहे. तर इतकं स्वस्त माळवं गेलं ना तर व्यापाऱ्यांचाही तोटा झाला. इतकं विकत घेऊन मुलकाचं महाग आणायचं आणि हे असं, आणि शेतकऱ्यांचाही तोटा झालेला आहे. असं दर बाजारीत होत असतं. एखाद्या बाजारी चांगला भाव मिळतो त्यांना. तर आता आपण इथं कारलं भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट वगैरे टाकणार आहे. तर इथे
कारल्यामधले जे बिया आहेत ते अशा निघाल्या ते बघा. तर एकच मी कारलं होतं ते चिरलेलं होतं, तर त्याच्या ज्या बिया या अशा निघाल्यात. तर इथं आपण सुक्कं जे कारलं आहे ते बनवतोय मस्त असं. आता उकळलेले आहे बघा, छान अशी उकळी वगैरे आलेली आहे. दवाखान्यामध्ये पेशंट बघा भरपूर आहे. त्या उन्हाळ्याचा त्रास वगैरे, कुणाला छातीमध्ये दुखतंय, तर कुणाला गरगरल्यावाने होतंय, चक्कर वगैरे येते असं आहे. तर भरपूर असे पेशंट होते, कारण उन्हाळा आहे तो भरपूर जाणवत आहे. तेव्हा आता मला आवाज एकदम तुम्हाला थांबत आला असेल, कारण ठसका यायला लागले फोडणी टाकल्यामुळे, आणि माझी थोडी तब्येत पण बरी नाही आहे त्यामुळे. तर इथं आता आपलं छान असं कारलं जे आहे ते शिजायला लागलं आहे. तर उन्हाळा वगैरे आहे, तुम्ही पण सर्वांनी उन्हाळ्याची काळजी वगैरे घ्या. आता थोडंसं आभाळ वगैरे आज आलेलं आहे, कालपासून थोडा परवा पाऊस वगैरे पडलेला होता. तर बघा असं आहे. तर तरी मी जास्त गवारी वगैरे काढलेली नव्हती, कारण मागच्या टायमाला मी ज्यावेळेला गवारी नेली होती तेव्हा पण 20 रुपयानं दर होता. ह्याच्या आधी जेव्हा आम्ही गवारी काढून येत होतो तेव्हा 30 रुपयानं होती. पण आता बाजारामध्ये गेल्यानंतर 20 रुपयानं दर आहे. कारण आपलं ज्यावेळेला माळवं येतं त्यावेळेला आपल्या घरगुती जे माळवं असतं त्यावेळेला आपल्या माळव्याचा भाव वगैरे काही नसतो, तर अगदी स्वस्तामध्येच जाते. आणि आपलं ज्या वेळेला नसतं त्यावेळेला महाग जाते. असंच माझ्या बाबतीत ते बरेच वेळेला घडलेलं आहे. तर काल अजिबात गवारी, तरी मी तब्येत बरी नसल्यामुळे थोडीशीच काढली होती, जास्त काढली नाही आहे. आणि तेवढीच विकून मग मी आले होते. आणि थोडीशी काकडी होती, तर काकडी पण कशी होते, पाणी वगैरे पाजलं काकडीला की काकडी थोडीशी मोठी होते, पण आतून कवळी असते. काय काय काकड्या कशा अशा मोठ्या होतात आणि आतनं निबार असतात, तशा नाही. लांबीला मोठी होते काकडी, पण आतून कवळी वगैरे असते. काकडी वगैरे मी नेलेली होती विकण्यासाठी, आणि थोडीशी गवारी नेली होती, कारण थोडी आहे ती उद्या दुसरा बाजार आहे त्या बाजारी नेणार आहे, त्यासाठी ती तशीच ठेवलेली होती. तर आज वातावरणामध्ये पण बदल झाला आहे, तुम्हाला दाखवते. इथे बघा आभाळ वगैरे आलेलं आहे, वातावरणामध्ये पण बदल वगैरे झालेला आहे असं. तर आता कपडे वगैरे अजून धुवायचे. तिथं पाणी वगैरे भरून ठेवलेलं होतं. सकाळी उशीरभर पाणी वगैरे होतं. दरवेळेला कसं होतं, सकाळचं पाणी लगेच जातं. तर 2 दिवस झालं पाणी उशीरभर असल्यामुळे भरून वगैरे व्हायला लागले, तेव्हा आता भरून ठेवलं आहे. तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे, आणि आता कपडे वगैरे धुवायचे. स्वयंपाक आता थोडासा म्हणजे ते कारल्याची जी भाजी आहे ती शिजल्यानंतर आता आपण कपडे वगैरे धुणार आहोत. डॉक्टरांनी सांगितलं की उन्हाळ्यामध्ये ताक, दही वगैरे असं आपण दही वगैरे लावतो, तर दही खायचा, ताक वगैरे खायचं थंड असं. तर जर कोणाला पित्ताचा वगैरे त्रास असला तर खरंच तुम्ही कारली वगैरे असं खाता. तर मी खात नव्हते, त्यामुळे मला जास्त जाणवायला लागला, म्हणून मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करते की खरंच कारली खाता. आता यूट्यूबवरती आपण जेव्हा सर्च करतो तर वेगवेगळ्या पद्धतीने भाजी वगैरे बनवलेली असते. तुम्ही तशी पद्धतीने करू शकता, खायला खूप भारी लागते. जर तुम्हाला नुसते कारली लांबडी अशी चिरून शिना भाजून जर आवडत नसेल तर तुम्ही त्या पद्धतीने वेगवेगळ्याही बनवू शकता, आणि तुम्हाला नक्की आवडेल तसं. तर आज मी ही बनवलेली आहे अगदी साध्या पद्धतीने. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. अगदी साधीची रेसिपी म्हणजे मी काय काय टाकलं हे काय तुम्हाला दाखवलं नाही आहे, कारण मला अगदीच उशीर झालेलं आहे. माझं बाकीचं काम पण थोडं आवरायचं राहिलं. तर यामध्ये जास्त काही नाही टाकलेलं मी. अगदी जिरं, शेंगदाण्याचं कूट आणि आधी कारली भाजून घेतली होती. आपलं घरगुती लाल तिखट, मीठ आणि थोडंसं पाणी ओतल्यानंतर एवढंच घातलं होतं, बाकी काही नाही. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.